नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत. आम्ही नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेतोय. ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मला सांगा, आपली रणनीती कशी असणार आहे फक्त तुमच्या प्रभागापुरती? सर्वप्रथम नटरंग राजकारणाच्या व याचे संपादक राहुल रणदिवेचा मी आभार व्यक्त करतो आणि हे चॅनल पाहणाऱ्यांचा मी आभार आहे. आपण हे चॅनल पाहता, ह्याला लाईक सबस्क्रायबर करा. आपण म्हटल्याप्रमाणे प्रभाग 14ची रणनीती हे 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण 4 प्रभागमध्ये 4 एरिया आहेत. बेगमपेठ, पाच्यापेठ, शनिवारपेठ आणि तेलंगी पाच्यापेठ आणि खालचा लोधी गल्लीचा काही भाग आहे. तर या भागाला आपण सर्व प्रभागातील एरियाला आपण उमेदवारी दिली तर चांगले उमेदवार जे निवडून येण्याची क्षमता आहे, एज्युकेटेड आणि काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व, अशा लोकांना पार्टी उमेदवारी देणार आहे. त्यांना सोबत घेऊन कसं निवडून आपण प्रभाग आणू शकतो त्याच्यावर आपण काम करणार आहे. आपला पक्ष कुठला असणार आहे? आता मी 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी अजित दादा पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. मुंबई में नहीं है, एक भी नगरसेवक नहीं है. साहेब, मला सांगा, सोलापूरमध्ये MIM ची ताकद वाढावं ह्यासाठी शाब्दीने काय केलंय काम? वही तो बता रहा हूँ कि शाब्दी साहब ने सोलापुर में पार्टी बढ़ाने के लिए कुछ नहीं किया, लेकिन पार्टी को कोलैप्स करने और डैमेज करने के लिए बहुत सारा काम किया. वही मैं बता रहा हूँ. अभी मैं थोड़ा कुछ बोलता हूँ तो लंबा हो जाता है, लेकिन सब सविस्तर बताना चाहिए. तो भरने मामा ने मुझे बहुत मदद की और उन्हें बुलाने का मुझे यही पूछा, का रियाज का अडचण आहे तुला पार्टी द्यायला? मी तुला बजेट दिलो नाही का? तुमचे कामं झाले नाही का? प्रभागातील कुठलेही कामं शिल्लक राहणार नाही. तुम्ही पार्टीत या, पार्टीत काम करा. सत्ताधारी पार्टीमधून कामं होतात. मी लोकांशी चर्चा करूनच हे निर्णय घेतलेला आहे की आपण राष्ट्रवादीमध्ये गेले तर प्रभागाचं एकही काम शिल्लक राहणार नाही. अजितदादांनी स्वतः मला सांगितले, समाजाचे कामं आणा, करून देतो. मला सांगा, ठराविक ह्या पक्षासाठी 5 कोटी, शिवसेनेसाठी 5 कोटी असं पालकमंत्रीचं म्हणजे त्यांचा डायग्राम आहे. त्या डायग्राम प्रमाणे एक प्लॅन तयार केलेला आहे. त्याप्रमाणे तुम्हाला निधी येईल. नगरसेवक झाल्यावरची गोष्ट आहे ते. मग त्यामध्ये त्या 5 कोटीमध्ये राष्ट्रवादीला जर 5 कोटी मिळत असतील, ठीक आहे, मग 5 कोटीमध्ये किती नगरसेवकाला ते बजेट वाटणार आणि किती प्रभागाचा विकास होणार आहे 5 कोटीमध्ये, हे बी महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे, आपला म्हणणं बरोबर आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यात जर 3 कोटी आले, 5 कोटी आले, सर्व नगरसेवकामध्ये वाटणार. तर दादांचं असं म्हणणं आहे की आपण जेवढी निधी महापालिकेकडून योजनेमधून मिळते तुम्ही घ्या आणि मी विशेष निधी म्हणून तुम्हाला देतो, प्रभागातील कामं करा. आता तुम्हाला सांगितलं, गेलेले नगरसेवकांना थांबवण्याचा प्रयत्न झाला का तुम्ही विचारा. आणि रियाज खरादी पार्टीच्या विरोधात काय केला हे तुम्ही विचारायला पाहिजे. शौकत भाई तुम्हाला फोन वगैरे केले होते का? केले होते की शौकत भाई फोन केले होते. माझा मित्र आहे, कधीचा मित्र आहे, 40 वर्षापूर्वीचा मित्र आहे माझा शौकत भाई. त्यांनी सांगितलं, रियाज भाई मैं फाइनल करता हूँ. तो मैं बोला नहीं सर, बोला मैं शौकत भाई बहुत देर हो गई, बोला मैं अब आगे बढ़ा हुआ कदम पीछे नहीं आ सकता, बोला. अजित पवारांकडनं तुम्ही काय शब्द घेऊन आलात तिकडे पक्षामध्ये प्रवेश केल्यावर? दादानी सांगितले की समाजासाठी तुम्ही कुठलेही काम आणा. जसं मला सांगा खैरादी साहेब, तुमच्या प्रभागामध्ये जसं उदरनिर्वाह म्हणजे खाटकाचं काम आहे तुमचं, म्हणजे खाटीक म्हणतात ना तुमच्यामध्ये, काय आहे शब्द? खाटीक समाज भरपूर आहे. त्यांचं उदरनिर्वाह जे मौस मच्छी सगळं विकून त्यांचं उदरनिर्वाह चालतंय. मला सांगा, पूर्वी काय 4-5 महिन्याखाली हे सगळे लोक बंद केले होते दुकान त्यांचे, किंवा कोणतर येणार, हे बंद करा, ते बंद करा, मौस विकायचं नाही, हे नाही. हे काय निर्णय होता हो त्या दिवशी, त्यावेळेस तुमचा नेमका?
देखो, यहाँ पर जो कुरैशी समाज है उनको तकलीफ दी जा रही थी गौरक्षक के नाम पर, और ये गौरक्षक खंडनीखोर थे। उनको हिंदू समाज से कुछ लेना देना नहीं, वो अपनी दुकानदारी चलाने के लिए इन लोगों को तकलीफ दे रहे थे। तो इन्होंने उस वक्त बंद पुकारा, कम से कम 1 महीने से ज्यादा दुकानें बंद थी। तो इन लोगों को अजीत दादा ने सपोर्ट किया। अजीत दादा के पास ये लोग गए, अजीत दादा ने बुला कर लिया और कहा कि आप अपनी दुकानें खुली रखो, बीफ पर बंदी नहीं है। उस वक्त मेरा एक स्टेटमेंट था, माननीय आमदार देवेंद्र साहेब सांगितले होते कि बीफ वर बंदी है, बीफ शब्द वगड़ा। तो उस वक्त मैं बोला था कि बीफ के माने गाय का गोश्त नहीं है, महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आहे, परंतु बीफ वर बंदी नाही। बीफ मध्ये म्हैस येते, सांड येत आहे, ह्याला बंदी नाही आहे। आणि कुरेशी लोक म्हैसचं मटण विक्री करतात। तर यावेळी अजितदादांनी यांना सपोर्ट केला की आपण जावा, आपले आपले दुकानं चालू करा, काय अडचण आली तर माझ्याकडे या। तर हे अजितदादा काम करणारा नेता आहे, तर त्याच्या पाठीमागे का बरं जाऊ नये? सांगा साहेब, तुमच्या प्रभागामध्ये बहुभाषिक मुस्लिम समाज आहे साहेब, आणि यंग पोरं MIM ला एक्सेप्ट करतात। तुम्ही राष्ट्रवादीमध्ये चाललात आणि सगळे मांडा लागलेत। आम्ही प्रभागाची पूर्ण छाननी केली आहे, ह्याच्यावर तुमचा निर्णय काय असणार आहे? मैं नौजवानों से यही अपील करूंगा कि देखो, हम बिल्कुल जज्बाती है। मुझे भी फक्र है मुसलमान होने पर, मैं भी अपने आप को मुसलमान पर फक्र महसूस करता हूँ, लेकिन जज्बाती होने से घर नहीं चलने वाले, नौकरी नहीं मिलने वाले। तो हमको जब तक हमारा अल्लाह पर भरोसा है, अब देखो रिज़्क़ का देने वाला वो है, वो भूखा उठाता लेकिन भूखा सुलाता नहीं। लेकिन उसको अल्लाह ताला ने भी बोला है कि आप रोजी के लिए कोशिश करो। तो हमको अगर नौकरियां चाहिए तो उसके लिए यहाँ पर इंडस्ट्रीज आने चाहिए, तो सत्ताधारी पार्टी ला सकती है। अभी जैसा कि आईटी पार्क आएंगे तो सिर्फ हिंदुओं को भर्ती नहीं किया जाएगा, जिसकी क्वालिटी है एबिलिटी है वही लोगों को आईटी पार्क में लिया जाएगा, जिसके पास डिग्री है आईटी की। अभी लाड़की बहन योजना सिर्फ हिंदू बहनों को नहीं मिल रही, मुस्लिम बहनों को भी मिल रहे। तो हम ऐसा समाज से अलग थलग होकर काम नहीं कर सकते, हमको सभी समाज के साथ मिलकर चलना पड़ेगा। जज्बाती होने से कुछ नहीं होने वाला। मला सांगा खैरादी साहेब, परवाच्या विधानसभेमध्ये 2100 रुपये महिलांना द्यायचं ठरवलं, काय होईल असं तुम्हाला वाटतंय? 2100 रुपये दिल्यावर महिलांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळे एक कुणाचे पगार होते, कुणाचे होत नाही, बजेट येईना, अनेक प्रॉब्लेम आहेत। 2100 रुपये दिल्यावर काय फरक पडणार आहे सरकारला? नाही, सरकारवर बोजा पडणार, परंतु त्यांचे नियोजन असेल ना। हे बघा कसं असतंय, 1 रुपया आपल्याला जर इन्कम असेल तर आपण ते 1 रुपयाच खर्च करू शकतो। मग द्यावं, महिलांना 2100 रुपये मिळावे या मताशी तुम्ही संमत आहेत का नाही? हा, बरोबर आहे की महिलांना 2100 रुपये मिळावा का? आज महिलांना घर चालवणे मुश्किल झालंय, महागाई इतकी वाढलेली आहे की महिला त्रस्त आहेत, इन्कम कमी झालंय, खर्च जास्त आहे। आणि सोलापूर महानगरपालिकेची जे इन्कम आहे ते मी आता त्याच्यावर बोलू शकतो की नियोजन नाही। आपण आपले जेवढे जागा आहे ते नाममात्र भाड्यानं खिरापत वाटप केलेले, त्याचा बोजा जनतेवर, जागा जनतेची, बोजा जनतेवर, पैसे कोण खायले त्याचे? त्यांचे कार्यकर्ते, खिरापत वाटप केलेले। अरे अनेक जागा आहे ते भाड्याने दिले, नाममात्र भाडा, आणि तो लोक लग्नासाठी 40,000, 25,000, 30,000 रुपये ते भाडा घेतात। आणि जागा कुणाची? त्या जनतेची जागा, जनतेला 30,000 रुपये नाही। जर मी निवडून आलो तर माझ्या प्रभागातील जेवढे उद्यान आहेत, खुली जागा आहे, मी ते सरकारच्या ताब्यात कसं आणू शकतो त्याच्यावर जोर लावणार। आणि सरकार मी घेणार नाही, रियाज खरादी 1 फूट ही जागा घेणार नाही।
आणि सरकारच्या ताब्यात आणून जे हे लोक 30,000 रुपये भाड्याने देत आहे, महापालिकेत 30 जागा 7 ते 8,000 रुपयामध्ये ते देण्यास भाग पाडणार आहे. कोणचा नगरसेवक आहे असं म्हणजे भाड्याने जागा महापालिकेची घेतलेली आहे तुमच्या प्रभागामध्ये आणि तो भाड्याने दुसऱ्या दुकानदार असेल किंवा विक्रेता असतील, काय कोण आहे हो नगरसेवक असा असे एक तुमच्या फक्त गिनेश प्रभागातले मी सांगा, काय नावं म्हणतो, सांगा. मी हे नाही नावच सांगून हे बघा, एक तर लोग बोलते मैं बोलता हूं तो लोगों को चुपता. हाँ. अब कितने लोगों से दुश्मनी लेने का, सबको मालूम है किन किन लोगों ने जगह ली हुई है. और मैं सोलापुर की जनता से आह्वान करूंगा कि सोलापुर में जिन जिन नगर सेवकों ने, मेरे प्रभाग की बात नहीं, पूरे सोलापुर में जिन जिन नगर सेवकों ने महापालिका की जगह यानी तुम्हारी प्रॉपर्टी, जनता की प्रॉपर्टी, तुम्हारी प्रॉपर्टी लेकर ये अपनी बाप दादा की प्रॉपर्टी समझकर पैसा कमा रहे, ऐसे नगर सेवकों को बिल्कुल चुनकर मत दो. मला सांगा याच्यामध्ये MIM चे नगरसेवक आहेत का, तिकीट मागितलेले किंवा बिल्कुल, पक्षात बिल्कुल. आलेले? बिल्कुल सभी MIM से लेकर अजीत दादा, राष्ट्रवादी हो, कांग्रेस हो, मैं मेरी पार्टी ये पार्टी वो बात नहीं करता. मैं रोक टोक बोलने वाला हूँ. क्या ज्यादा से ज्यादा टिकट नहीं मिलेगी, लोग चुनकर नहीं देंगे, मेरा कुछ जाने वाला नहीं, मेरे 2 नंबर धंधे नहीं, मेरे कारपोरेशन की किसी जगह पर कब्जा नहीं, मैं किसी से डरता नहीं सिवाय अल्लाह के. वो कुछ लोग ट्रोल करते हैं, वो उनका मामला है. वैसा मैं चाहूंगा किसी को भी ट्रोल करने के लिए तो मेरे खानदान के पास, मेरे अपने खानदान के लोगों के पास 300 से ज्यादा मोबाइल है. हाँ, एक एक मैसेज डालूंगा तो 300 परेशान हो जाएंगे लोग. मला लेकिन सांगा, आज तक हमने वो काम नहीं मला सांगा साहेब, खैरादी साहेब, खैरादीच आडनावाचे विजापुरेस असेल, बेगमपेठ असेल आणि इकडं पूर्ण खालचा चौक असेल तुमचा, किती लोक आहेत हो तुमच्या फक्त खैरादी? आमच्या खानदानचे खरादी हे नाव काढले तर आम्ही 400च्या वर आहे. आणि आमचे नातेवाईक, आमची मुली जिथे दिलेले, आमची बहीण, आमची सून, हे ते धरून आम्ही 1000च्या वर आहेत. मग तुमचं पॉकेट वोटच 1000 आहे की? 1000 आहे. आणि मी काय म्हणतो, मला गर्व आहे माझ्या खानदानवर, फॅमिलीवर. मेरे खानदान में डॉक्टर, वकील, इंजीनियर, जज, प्रोफेसर, टीचर और मैं नगर सेवक. तो अल्लाह का दिया हुआ सब कुछ है हमारे पास. हाँ, मेरे को एक जज्बा था कौम की खिदमत करने का. और आप देखे होंगे मैं अकेला नगर सेवक हूँ जो हर एक को विरोध किया हूँ. मेरे पार्टी का हो, सामने वाले पार्टी का हो, बीजेपी का हो, शिवसेना का हो, मैं कभी भी हक के लिए काम किया हूँ. अब लोग अपने वोट के मालिक हैं. देखो, वोट उनका है. मैं पब्लिक से यही कहूंगा कि आप अपने वोट के मालिक हैं. रियाज खरादी के बोलने से या राहुल के इसके उसके बोलने से वोट मत दो. आपको अपना उम्मीदवार चुनना है. आपका उम्मीदवार, मला सांगा साहेब, तुम्ही म्हणताय की आपको अपना उमेदवार चुनना है, स्टँडिंग वेळेस खैरादीला पळवून घेऊन गेले. नहीं, हे रियाज खरादी को कौन पढ़ून नहीं ले जा सकता. सुनो, स्टैंडिंग का मसला ऐसा था, एक तरफ तौफीक शेख मेरा दोस्त कॉलेज का और दूसरी तरफ पार्टी. अभी इज्जत दाव पर लगी थी पार्टी की. अगर मैं तौफीक शेख को मदद करता तो पार्टी बेइज्जत होती MIM की. यहाँ पर क्या हमारी पार्टी का कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस में जाकर पहलवान वो पद लेता तो पार्टी बदनाम होती. तो उस वक्त मैं अपनी जान जोखिम में डालकर अपना नाम दिया और बेटे का दिया. लिटिगेशन था, कौन आता वो सामने, उनके सब सामने पूरे बाहुबली थे. नाही, खैरादीची तर विजापुरे असेल, हे पूर्ण खैरादीची फॅमिली 1000 आहे साहेब. हाँ. असं कसं म्हणतो? नहीं, मैं क्या, मैं इसीलिए तो किसी से डरा नहीं ना. मैं पार्टी के साथ में आया, तौफीक शेख साथ नहीं गया, पार्टी के साथ में आया. और मग मैं नागेश बोलता हूँ, बोगडे, शिवानंद पाटील यांच्या बरोबर गेले. नहीं, वो तो मेरे दोस्त है. मैं क्या बोल रहा हूँ, मेरे दोस्त शिवसेना, भाजप, कांग्रेस. स्टँडिंग वेळेस, नहीं, स्टँडिंग वेळेस. सुनो, मैं क्या बोलता, मैं जब भी सभागृह में बैठता था, या तो किशन जाधव साथ बैठता, परवीन निकाड़जे, नागेश वल्याण, नागेश भोगड़े,
इनके साथ ही बैठता था सभागृह में। मैं जात पात को मानने वाला नहीं और रियाज करादी को उठाकर ले जाने वाला इस दुनिया में तो कोई पैदा नहीं हुआ। तिकडे फोटो पडत होते साहेब त्यावेळी. पाठवा ना, बघा तुम्ही फोटो दाखवा, तुम्ही तुमचाच चॅनल आहे, तुम्ही मुलाखत घेता, तुम्ही दाखवा यांनी फोडून घेऊन गेलेत म्हणून. हैदराबादला तुम्ही म्हणले त्यावेळेस की मी हैदराबादला असुद्दीन ओवैसी आणि अकबर ओवैसीला भेटायला गेलो. नाही, मी आजपर्यंत भेटलो नाही. मी काय म्हणतो ऐका, असद साहब, अकबर साहब मेरे को पहचानते भी नहीं. मैं अभी बोला वो इंटरनेशनल फिगर है, वो नीचे लोगों को क्यों पहचानेंगे. मैं कभी भी उनके पास अकेला गया ना, वो मेरे को पहचानते. हाँ, मैं कभी भी पार्टी को आज तक गया नहीं. मग तुम्हाला MIM पक्षामध्ये येण्यासाठी कोण कोण प्रयत्न केले का तुम्ही स्वतः निवडलं पक्ष, नाही मला MIM पक्षात निवडून यायचं आहे? मागच्या वेळी एका कार्यक्रमात तौफिक शेख, मी आता सांगितलं कॉलेजचा माझा मित्र तौफिक शेख, एका कार्यक्रमात तौफिक शेख आणि मी होते. मी त्यावेळी राष्ट्रवादीमध्येच होतो. तर तौफिक शेख लगेच कार्यक्रम ते केक कापल्यावर लगेच माझा हात उचलला. यंग पोरं बी अरे रियाज करा. मी बघा, मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. मी डायरेक्ट येऊन नगरसेवक झालो नाही. मी राष्ट्रवादीमध्ये काम केलो आणि शिक्षणासाठी खूप आंदोलन केलो. महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे, 3-4 वर्षांच्या मुलांना घेऊन उपोषणला बसलो होतो RTA ऍक्ट मध्ये प्रवेश पाहिजे म्हणून. तर मला मी काय म्हणतो, मला MIM चा फायदा झाला. MIM की वजह से मेरे को सब कुछ मिला. लेकिन आज पार्टी यहाँ के लीडरशिप की वजह से पूरी कोलैप्स हो गई. इनके पास आज एक भी चर्चित चेहरा नहीं जो इलेक्शन में ठहर सके. मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये कुठले कुठले प्रलंबित कामं राहिले तो? देखो, ड्रेनेज पर तो बहुत सारा काम किया हूँ. यहाँ की जो ड्रेनेज है, प्रलंबित काम है ड्रेनेज. आता मेन लाईन आहे ना, जिल्हा परिषद ते विजापूर वेस, सिव्हिल चौक ते 12 इमाम चौक, हे सायन्सचे काही तुकडे बदललेले आहेत मेंटेनन्स मध्ये. काही लोक सांगते मी बदललो आहे. 4 वर्षापासून नगरसेवक आहेत का हो? नगरसेवकचं बजेट आहे का हो? धूळमुक्त मध्ये जे काम रोडचे झालेत ते नगरसेवक सांगते मी केलो. असं नसतंय. बजेट हे पत्र घेऊन बसायचं, हे काम माझ्या नावाने सँक्शन आहे, हे असं दाखवायचं. काँग्रेसचे बी नगरसेवक ह्या प्रभागात निवडून आले होते, बरोबर? बरोबर आहे. त्यांची बी काँग्रेसची ताकद आहे का नाही ह्या प्रभागामध्ये? असेल की. मग बघा, मी काय म्हणतो, सर्व पक्षांची ताकद असणारच, त्यांनी प्रयत्न करणारच. मी काय म्हणतो, यांनी लोक काम केले म्हणतात. काम म्हणजे यांनी तुमच्या नावाने बजेट असतं. तुमची आमदार असली तर तुमच्या नावाने द्यायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या नावाने तो बजेट अजितदादांचा विशेष निधी असं त्यांनी म्हणतात का? अजितदादाचा बजेट आहे म्हणून त्यांनी काय म्हणतात, माझा बजेट आहे. तसंच भरणे मामाने दिलेलं आहे बजेट, मी माझं आहे म्हणून सांगणार नाही का? 25 कोटी रुपये अजितदादांनी तुम्हाला दिले का नाही दिले? मी सिद्ध करतो, नाहीतर तुम्ही डिनाय करा की दिले नाही म्हणून. एवढा मोठा निधी देऊन कुठं काम झाले? तुकडे तुकडे करून 10 लाखचे तुकडे करून कामं केलेत. पूर्ण एक रस्ता 87 लाख रुपयाचा जाऊन रस्ता बघा तुम्ही. स्मार्ट सिटीचा बी रस्ता नाही, त्यापेक्षा चांगला रस्ता आहे, अजून खराब झालेला नाही. यांनी केलेले 10 लाखचे तुकडे घालून काय काम केलेले, पूर्ण हातभर खड्डे पडलेले. तुम्ही त्यावेळेस त्या रस्त्याच्या कामासाठी खूप झटला, तोच रस्ता मधला, बरोबर का? सोशल शाळेच्या समोर किडवाई चौक पर्यंत, पद्मशाली चौक पर्यंत, आणि 2 मशिदी आहेत तिथं. दोनों मस्जिदों के सामने इन्होंने जानबूझकर 10-10 लाख रुपए के रास्ते डालकर आज देखो क्या हालत है वो रास्ते की. सबसे ज्यादा पाचापेट में बजट खर्चा करने वाला रियाज खरादी है. खरादी साहेब, आमचं दैनिक जनमत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे. एक तुमची सभागृहामध्ये शेअर मारत होता, तशी एक शेअर होऊन जाऊ दे बघू सगळ्या आमच्या प्रेक्षकांसाठी. अभी जो सियासत चल रही है उसी पर ही बोलो, उसमें मैं भी आ गया. बनकर एक हादसा बाजार में आ जाएगा, बनकर एक हादसा बाजार में आ जाएगा.
जो नहीं था वो अखबार में आ जाएगा, बनकर एक हादसा बाजार में आ जाएगा, जो नहीं था वो अखबार में आ जाएगा। करो कद्र चोर उचक्कों की, करो कद्र चोर उचक्कों की, कि अब मालूम नहीं कौन किसकी सरकार में आ जाएगा। तरी साहेब मला सांगा, आपल्या शहरामध्ये जयंत्या उत्सव भरपूर होत असतात, खैरादी कुठेही दिसत नाही, काय ह्याच्या मागचं कारण? बघा, मी ते बड्डे सवारी जुलूस मध्ये जात नाही. रियाज खरादी नाचणारा नाही, वाचणारा नगरसेवक आहे. रियाज खैरादी हे नाचणारा नाही, बरोबर ना? वाचणारा नगर वाचणारा नगरसेवक आहे असं खैरादी साहेबांनी म्हणलेलं आहे. बघू येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे. खैरादी म्हणून ह्यांच्याबरोबर किती लोक असणार आहेत, खैरादी ह्यांच्या नातेवाईक, खैरादी फक्त नावाचे आडनावाचे लोक किती असणार आहेत ते आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.